आपली गाडी 5 वाजता खाली झाली होती. लोडिंगसाठी जायचं होतं परंतु कंपनी बंद झालेली होती. सकाळी आपली गाडी भरेल आपण लोडिंग पॉईंट येऊन थांबलोय. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे डोंगरे मामा व्लॉग. आणि मी स्वतः डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती. आज आपण जाणार आहोत मुंबई ते कन्याकुमारी मध्ये गाव आहे तुतकुडी. त्या ठिकाणी मित्रांनो नेव्हीचं सामान आहे, गोताखोरचे कपडे आणि सिलेंडर आहेत गाडीमध्ये. मित्रांनो चला तर जाऊया भरण्यासाठी लवकरात लवकर. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कोस्टल रोड, समुद्र किनारा, अनगिनत अशा सिटीज, संस्कृती. आपल्याला राज्य लागणार आहे मित्रांनो गोवा, कर्नाटका, केरला, पॉंडेचेरी, तामिळनाडू राज्यातनं आपण प्रवास करणार आहोत मित्रांनो. टोटल आपली जर्नी होणार आहे 1800 किलोमीटरची. आणि ह्यामध्ये NH खासियत सांगतो मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी अनगिनत अशी रोडची कामे चालू आहेत ह्या रोडला. आणि त्यानंतर जाणार आहोत अर्थात NH69 वरती, जो अप्रतिम असा बनलेला आहे. हा 69 जो रोड आहे ना मित्रांनो, मुंबई ते कन्याकुमारी डायरेक्टली जोडल्या जात आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे सिमेंटचा रोड थोडाही नाही, पूर्ण जो काही रोड आहे ना तो डांबराचा रोड आहे मित्रांनो. तुम्हाला कोस्टल रोड दिसणार आहे. आपण मुंबईतनं प्रवास चालू करणार आहोत. आपल्याला जाताना लागणार आहे सर्वप्रथम राज्य गोवा, त्यानंतर कर्नाटका, त्यानंतर केरला, त्यानंतर पॉंडेचेरी आणि सर्वात शेवटचा प्रवास आपला थांबणार आहे त्या ठिकाणी. त्या गावाचं नाव आहे तुतुकुडी. पण हे गाव जे आहे ना तर ते आहे कन्याकुमारी मध्ये. चला तर जाऊया कन्याकुमारी. टोल किती लागणार आहे आपल्या गाडीला, सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा. मागे दिसूही शकतो तुम्हाला. आपण आलोय मुंबई ओल्वे सेक्टर क्रमांक 24 या ठिकाणी लोडिंग साठी. देव डायव्हिजन. आणि यातलं कोणतं सामान न्यायचंय आपल्याला काय सांगा. आपल्याला जे बुकिंग मिळालंय ना 1800 किलोमीटर जायचंय, लांबची जर्नी होणार आहे. आणि तुम्ही ही सिरीज संपूर्ण बघा, खूप भन्नाट अशी सिरीज होणार आहे. स्टेशनला पोहोचलोय आपण. बघूया आता गाडी किती वाजता लोड होती व किती वाजता निघते. आपली गाडी भरलेली आहे. आणि हा आहे केरलाचा अण्णा. याला सोबत न्यायचं होतं पण तो बोलला नाही मामा तुम्हाला खूप वेळ लागेल, मी जातो माझ्या पद्धतीनं, तुम्ही जावा तुमच्या पद्धतीनं. चला तर गाडी लोड झाली. होऊ शकता आपण गाडी पॅक पण केलेली आहे. आपण सध्या आलो आहे मानगाव नाही हो, इंदापूर. सॉरी. तर आपली ही सिरीज खूप जोरदार होणार आहे तुमच्या सर्वांसाठी. 1800 किलोमीटर जायचंय. तर आपली गाडी भरली तामिळनाडू. आपल्या गाडीत नेव्हीचं सामान आहे मित्रांनो. आणि रूट बाय रूट तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल मित्रांनो. त्या मानानं इंदापूरचा ट्रॅफिक खूप छोटा आहे मित्रांनो, कारण की संध्याकाळची वेळ आणि ट्रॅफिकचा टाइम सब लफडा आहे रे बाबा. भीती वाटते हो, नको कोणाला धक्का वगैरे लागायचा. चला लेण्याचा देना पड जाएगा आपने को. तो धक्का लागला तर हो, निघालो बा ट्रॅफिकच्या बाहेर. चला आपण थांबलो आहे हॉटेल आरतीला जेवण्यासाठी. जेवण वगैरे करायचं आणि हातखंब्यापर्यंत जायचंय. गाडीची सर्व्हिसिंग करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर चला जेवण करूया. आज आपला खातावर नाही मित्रांनो. आपण जरी कोकणात आहे ना, कोकणात मच्छी स्पेशल भेटते, पण आपण नाही जेवू शकत कारण आज शनिवार लागायचं बाबा शनी पाठीमागे. चला तर साधं जेवूया व जाऊया. 40 किलोमीटर हातखंबा बाकी आपला. आणखी आपलं जेवण आलंय. आपण बोलवलंय साधं जेवायचंय ना. बरं आहे साधं. चला तर मोबाईल चार्जिंग वर लावतोय, जेवण करतोय. कोणता पक्षी असेल बरं हा रात्रीच्याला झाडावर बसणारा, सांगा बरं मला कॉमेंट करून. समोर एवढा धुका आहे मित्रांनो, ती कशी गाडी चालवायची हो. कोकण पाऊस जेवढा पडताना तेवढाच धुका पण असतील इकडं. आपली गाडी अक्षरशः बघा 40च्या स्पीड ना चालू आहे, 40च्या. जरा सकाळ झालेली आहे आपल्याला पुन्हा एकदा कोकणातच. आणि तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला खूप लांब जायचंय. चला पण तुम्ही म्हणता मामा पुन्हा कोकणात. हो मी पुन्हा कोकणात. आणि तुम्हाला पण बघायला भेटणार आहे कोस्टल रोड, समंदरचा किनारा, अनगिनत सिटीज, या सर्व काही बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे डोंगरे मामा व्लॉग.
आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो कोणाची गाडी बघितली का? विजय भाई नार्वेकर. विजय भाईची गाडी भेटली आपल्याला. ऍक्च्युअली आपण आहे ना मित्रांनो 3 ते 4 किलोमीटर समोर चालले. कशी यावं लागून गुरु येऊत भेट गाडीत नाही होते. कुठे गेले तो? चला बघूया त्यांची वाट. रामकृष्ण हरी. आताच ही विजय भाईची गाडी आणि त्यांचा एक जोरदार भेटलाय आपल्याला बघा. धर्मेंद्र एक तर गेले वरती, हे दुसरे धर्मेंद्र आणखी खाली. अरे लाडू खाल्ले यांनी. आता झोप झाली बरं का त्यांची. अहो 15 मिस कॉल केले तर विजय भाईला आपण. उठायचं नाव नसते आमचा. एकदा झोपलो उठत नाही ते. आमचं रावणाची झोप आहे. आमची रावणाची कुंभकर्ण. रावण. चला तर मित्रांनो चहा पाणी झालेला आहे आपला. आपल्याला खूप लांब जायचं. विजय भाईला तरी जवळ 1300 किलोमीटरचा प्रवास 1300 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि तुम्हाला ॲडव्हेंचर असं बघायला मिळणार आहे खूप भन्नाट. कदाचित घाटही बघायला भेटू शकतो. मित्रांनो महाराष्ट्राची चेकपोस्ट. तर चला मित्रांनो जेवण करूया आपण. जस्ट गोवा बॉर्डरला येऊन थांबलोय. चला जेवतोय. सकाळपासून नाश्ता वगैरे काय नाही केला. गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे आपली. आणि हे बघू शकता तुम्ही काय काय दिलंय काय काय माहिती. आपण गोव्यामध्ये प्रवेश करत आहोत. हे बघू शकता स्नेहता पाटी लावलेली आहे. धन्यवाद महाराष्ट्र. आणि हद्द समाप्त झाला चालू आहे गोवा. हा आहे गोव्यातील लंडन ब्रिज. गोव्याच्या बाहेर निघालेलो आहे. कारवारला जाताना या जंगलातनं जावं लागतं मित्रांनो. बघा कारवार पर्यंत पुरा असाच रस्ता आहे. सिंगल आणि पूर्ण जंगल जंगल. आपण पोहोचलोय बँगलोर मध्ये. आजचा सूर्य आपल्याला केरला बॉर्डरवरती झालेला आहे. आणि ही बघा तुम्हाला दिसू शकते हे जे आहे ना तर ते केरला बॉर्डर आहे. वर येऊन रात्री झोपलो होतो मित्रांनो. निघायचं आहे आपल्याला. आपल्याला खूप दूर जायचं आहे मित्रांनो. आणखी आता शिकता आपण 800 किलोमीटर सोडलंय. अजून 700 किलोमीटर दाखवत आहे आपल्याला. चला तर जाऊया. माझ्या उजव्या हाताला कर्नाटक आणि इकडं समोर टोल नाका दिसतो. इकडं केरला आहे. आपण केरलाच्या बॉर्डरवर येऊन थांबलो होतो रात्री 2 वाजता केरलाच्या बॉर्डरवरती येऊन थांबलेलो आहे मित्रांनो. झोपलोय. झोप आता झाली पूर्ण. आता निघायचंय पुढं. चला तर जाऊया आपल्या ठिकाणी. मित्रांनो आपण केरलामध्ये एंटर झालोय बघा. आणि केरला राज्याचं एक विशिष्ट सांगतो मित्रांनो. 99% साक्षर असलेलं हे राज्य आहे मित्रांनो. जे आपल्याकडे बोलतात ना रात्रीची शाळा ती सर्वप्रथम या भागातच चालू झालेली. बर चला आपल्याला राहिलंय फक्त आता 700 किलोमीटर. आपलं टोटल जर्नी होतं 2000 किलोमीटर. मी आणखीन पण तुम्हाला सांगितलं नाही काय. आपण चाललोय बघा रामेश्वरम. हे बघा वेलकम टू केरला. चला जाऊया मित्रांनो. आपण 1-2 वर्षापूर्वी आलो होतो केरलामध्ये. त्या टायमाला सगळं काम चालू होतं बघा. इकडं पूर्ण काम झालेलं आहे. पोटातलं पाणी देखील हलणार नाही. का जबरदस्त रस्ता बनलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. बघू शकता मित्रांनो रोडला एक सुद्धा खड्डा नाही बरं का.
आणि डायरेक्ट कंपाऊंड वॉल बांधल्यासारखं आहे संपूर्ण रस्त्याला. आजचं सूर्यदर्शन मित्रांनो झालेलं आहे आपल्याला केरळामध्ये. आता फक्त बस एक राज्य राहिलंय आपलं तामिळनाडू. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं नाही ना का आपण कुठं चाललोय ते. तर मित्रांनो आपण चाललोय बघा रामेश्वरम. याचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो. तरी पण एक सांगतो की प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस लंकेला गेले होते ना, श्रीलंकेला नाही लंकेला, त्यावेळेस रामेश्वरमची लिंग म्हणजे महादेवाचं लिंग ची स्थापना करून पूजा अर्चा करून त्यांनी समोर गेले होते. तो राम सेतू देखील रामेश्वरम पासून चालू होतो तो डायरेक्ट श्रीलंकेमध्ये. आता आहे आपले तामिळनाडूचं शेवटचं गाव देखील सांगेल मी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर की मित्रांनो तामिळनाडूचं शेवटचं गाव. आपण कन्नूर मध्ये पोहोचलो आहे. कन्नूर हे केरळामध्ये आहे बघा. आता एक 15 ते 20 मिनिटातच पॉंडिचेरी मध्ये पोहोचत आहे आपण. चला आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. हे हॉटेल बघू शकता. नाश्ता करूया राव. तर या मित्रांनो नाश्ता करण्यासाठी मसाला डोसा सांगितलाय आपण. नाश्ता करूया. आणखीन 500 किलोमीटर राहिले आपलं. चला तर पटकन जायचंय आपल्याला. या नाश्ता करायला मसाला डोसा खायला. केरळाची गाडी बघा कशी बनवलेली आहे. हे लोक हाईट माल भरत नाही आपल्या महाराष्ट्रासारखा. केरळामध्ये बसवाल्याची मनमानी बर का सगळी. ते तुम्हाला कसल्याही प्रकारे पुढे जाऊन नाही देणार. काय बोलायला गेले तर डायरेक्ट मल्याळम मध्ये बोलतात. हिंदी तर बोलतच नाही आपल्या सोबत, पण डायरेक्ट ते मल्याळम मध्येच बोलतात. मल्याळम आपल्याला काय समजत नाही. बघा मित्रांनो पोलीसवाला स्वतः गाडी हटवताना बघा. मित्रांनो इकडे 12 महिने फटाकडे विकतात बर का. आणि ते बी डायरेक्ट दुकान लावून. केरळामधला नारळ म्हणतात याला. कोकणातला नारळ नाही, केरळाचा नारळ बोलतात याला. तर मित्रांनो आपण पोहोचलोय माहे पॉंडिचेरी. आणि तुम्ही इथला डिझेलचा रेट बघू शकता. 83 रुपये 90 पैसे रेट आहे मित्रांनो. केंद्र सरकार आहे ना. आणि आपलं थोडं राहिले. हो सांगतोय कुठं चाललोय ते कन्याकुमारी. चला तर डिझेल भरूया. आणि या ठिकाणी देखील आपल्या बेळगावच्या ताई भेटले होते आपल्याला. त्या मराठीत बोलल्या. अक्षरशः असं वाटलं आपल्या महाराष्ट्राचं इतकं लांब केरळमध्ये ते पण. त्या बोलले माझं सासरच इकडे आहे. चला तर डिझेल भरूया व निघूया. तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी.